संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील काल अंतरवाली सराटीतून आझाद मैदान दिशेने निघाले आहेत। सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम मराठा बांधव कालपासूनच मुंबईला आझाद मैदानच्या दिशेने जायला निघाले आहेत। आम्ही तमाम मराठा बांधव, दलित बांधव व मुस्लिम बांधव पूर्ण ताकदीनिशी ह्या पहिल्यापासून या आरक्षणाच्या लढ्यात 2016 पासून आमच्या सोबत आहेत आणि आजही आमच्या सोबत आहेत। न्यायिक आरक्षण आंबेडकरांनी जे दिलं SC ST आणि OBC, त्यामुळे मराठ्याचं आरक्षण कुठं आहे तर OBCतच आहे। ते आरक्षण घेण्यासाठी आम्ही मुंबईला जात आहोत। ते फसवा आरक्षण EWS SC-BC आम्हाला नको आहे। आम्हाला 50%च्या आतून OBCतून आरक्षण पाहिजे। मुंबईला का जायचं? मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे, भारताची आर्थिक राजधानी आहे। त्या राजधानीकडे गेलं तर आंतरराष्ट्रीय सगळा मीडिया एकवटला जातो। कारण का हे सरकार बहिरा झालंय, एवढं वर्ष झालं आंदोलन चालू, हे सरकार दखल घेत नाही। त्यामुळे पूर्ण ताकदीने मी मुंबईला जात आहोत। मागच्या वेळेस मुंबईला गेलो, सरकारने विनंती केली की अधिसूचना 15 दिवसात करतो आणि समाजाला न्याय देतो। या सरकारनं 2 वर्ष झालं फसवलंय। त्याचा जाब विचारायला तमाम मराठा बांधव, दलित बांधव, मुस्लिम बांधव मुंबईच्या दिशेने जात आहोत। आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे आता इथं जे आलेले आहेत सर्व बांधव यांनी सांगितलंय जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत पूर्ण ताकदीनिशी आम्ही तुमच्या सोबत आहोत। आणि मराठा बांधवांनो, आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी यायचं का? हे जनतेचा आवाज, या जनतेच्या सरकारला कळत नाही। त्यामुळे हे सरकार जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत हे बांधव माघारी येणार नाही। टँकर, अँब्युलन्स या ताफ्यासहित आम्ही निघालो आहोत। जवळपास कालपासून आजपासून जरांगे पाटलांच्या ताफ्यात काल दुपारी पोलिसांचा आकडा 46,000 गाड्या होत्या। अजून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मुंबई या भागातनं पूर्ण मोठ्या प्रमाणात आज पुणे आणि मुंबई आज दिवस बघाल त्या समुद्राला हा मराठ्यांचा समुद्र भेटायला जात आहे। सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा व मराठ्यांना न्याय द्यावा। पुढील होणाऱ्या परिस्थितीत हे सरकार जबाबदार राहील। कारण आम्ही काय अचानक निघालो नाही। 4 महिने संघर्ष होता, मनोजदादांनी यांना कल्पना दिली होती आणि सरकार तरी एक कारण न करते, आता मंत्र्याला पाठवते, आता PA ला पाठवते। अजिबात ऐकणार नाही। आमचा निर्णय ठाम आहे। आमच्या सर्व नोंदी सापडल्यात, आमचे पुरावे सापडलेत, आम्ही OBCत आहे, सिद्ध झालंय। तरी पण हे सरकार दखल घेत नसाल तर आम्ही सरकारला हे जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही। महायुद्ध आणि जरांगे दादा पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम समाज व छत्रपती मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। आणि जोपर्यंत आरक्षण मराठा समाजाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही जरांगे दादा पाटील यांच्या सोबत राहणार आहे। आणि सर्व मुस्लिम बांधव सोलापुरातील सर्व त्यांच्या पाठीशी राहणारे योजना गवाही देतो।